फॉक्सटेलचा हा पर्पल क्ले मास्क सोशल मीडियावर खूपच व्हायरल आहे. तर हा मास्क खरंच परचेस करावा का? पहिला पॉईंट आहे की नो ड्रायनेस. सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे की हा क्ले मास्क असूनही स्किन अजिबात कोरडी पडत नाही. ज्यांची स्किन ड्राय स्किन आहे ते सुद्धा हा मास्क वापरू शकतात. दुसरा पॉईंट असा आहे की ह्याचा रंग आणि टेक्स्चर खूप छान आहे. तिसरा पॉईंट असा आहे की इन्स्टंट क्लिअरिंग होतं आपल्या स्किनमधचं. हा मास्क काढल्यानंतर ना स्किन जास्त क्लिअर दिसते आणि ग्लो दिसायला लागतो. व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स असतील ते सुद्धा याने निघून जातात. आता खरा अनुभव जे कोणीच सांगत नाही. तर पहिला असा आहे की टॅन रिमूव्हल. टॅन रिमूव्हल ह्याच्याने होतं, पण अगदीच जर खूप टॅनिंग असलेला चेहरा असेल तर ह्याच्याने टॅन रिमूव्ह होत नाही. तुम्हाला अदर काही ऑप्शन्स घ्यावे लागेल किंवा ह्याचा तुम्हाला ॲटलिस्ट 1 महिना 2 महिना तरी यूज करावा लागेल, म्हणजे तुमचं टॅनिंग खूप कमी होईल. दुसरं पोर टायटनिंग. पोर टायटनिंग होतं ह्याच्यानी, पण खूप कमी ह्याच्यात होतं. जर तुम्हाला पोर टायटनिंग नॉर्मल करायचं असेल तर तुम्हाला बाकीचे सिरमच यूज करावे लागतील. तिसरा पॉईंट आहे की ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे, ॲक्ने प्रोन स्किन आहे, त्यांनी हा मास्क वापरू शकता. पण त्याच्या आधी टेस्ट करा की हा तुम्हाला सूट होतोय. कोणी सांगणार नाही, पण मी तुम्हाला सांगते हा मास्क दररोज वापरायचा नाही आहे. आठवड्यातून फक्त तुम्ही 2दाच हा यूज करू शकता. जर तुमची त्वचा ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किनमध्ये असेल तर आणि तुम्हाला जर नॉन ड्राईंग मास्क हवा असेल तर हे मास्क नक्की ट्राय करून बघा. स्किन खूप छान क्लिअरिंग होतं, टॅन रिमूव्हल व्हायलासुद्धा मदत होते. तुम्ही हा मास्क वापरलाय का? तुमच्या मते हा प्रोडक्ट खरंच ओव्हररेटेड ह्याचे रिव्ह्यूज आहेत का खरंच चांगले रिझल्ट देतो? हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.